नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आलेली आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, पीक विमा संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्याला कोणत्या वेळेत हा पीक विमा मिळणार आहे आणि तो पीक विमा आजपासून उद्या सकाळपर्यंत कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, त्यासाठी कोणते जिल्हे पात्र ठरले, हेक्टरी रक्कम काय असणार, ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला वळूया व्हिडिओकडे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, देशातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंददायक बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा योजनेअंतर्गत मिळणारी मोबदला रक्कम जमा होण्यास प्रारंभ झाला आहे। शेतकरी मित्रांनो, या विम्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होतील ते बघूया। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा रक्कम प्राप्त होऊ लागली आहे। यापूर्वी अनेक जिल्ह्यांमध्ये ही रक्कम अडकून पडली होती, परंतु आता त्या भागातील शेतकऱ्यांनाही हळूहळू पैसे मिळत आहे। या पीक संरक्षण योजनेअंतर्गत मिळणारी भरपाई थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जात आहे। यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंकशी जोडणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, आता योजनेची पात्रता आणि अट काय आहे ते बघूया। ज्या शेतकऱ्यांनी फसल विम्यासाठी अर्ज सादर केला होता आणि ज्यांचे पीक नुकसानीचे निरीक्षण पूर्ण झाल्यानंतर दावे मान्य करण्यात आले आहेत, त्यांनाच ही रक्कम वितरित केली जात आहे। सध्या 2024 आणि 2025 वर्षाच्या खरीप तसेच रब्बी हंगामातील घेतलेल्या पिकाचा समावेश या योजनेमध्ये केला आहे। सोयाबीन, कापूस, बाजरी, भात, मूग आणि तूर या प्रमुख पिकांसाठी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता हा विमा कोणत्या पिकांचा आहे आणि त्यांनाच हे पैसे मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये कसे पैसे वाटप होणार ते बघूया। शेतकरी मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे। अकोला जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दुपारी 1 ते 3 या कालावधीत रक्कम वितरित केली जाणार आहे। त्यानंतर अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये दुपारी 1 ते 4 या वेळेत खात्यामध्ये पैसे जमा होतील। वाशिम आणि नागपूर जिल्ह्यासाठी ही वेळ दुपारी 1 ते सायंकाळी 5च्या दरम्यान ठेवण्यात आलेली होती। शेतकरी मित्रांनो, वर्धा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुपारी 1 ते संध्याकाळी 6 या कालखंडात रक्कम प्राप्त होईल। उर्वरित जिल्ह्यांमध्येही याच क्रमाने रात्रीच्या वेळेपर्यंत म्हणजे आता 1 ते 2 तासात त्यांच्या खात्यात सुद्धा पैसे येणार। आता काही जिल्ह्यांना आजच्या रात्रीच्या वेळेस किंवा उद्याच्या पहाटे रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। त्यासाठी जिल्हे कोणते आहेत ते बघूया। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, हिंगोली, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, त्यानंतर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना उद्या सकाळपर्यंत निश्चितपणे रक्कम मिळणार आहे। कोकण प्रदेशातील जिल्हे जर बघितले तर लातूर, बीड, नांदेड, जालना, परभणी आणि संभाजीनगर या भागातील शेतकऱ्यांनाही लवकरच मदत मिळणार आहे। आता भरपाईची रक्कम आणि गणना पद्धत कशी असणार, म्हणजे शेतकरी मित्रांनो, हेक्टरी शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार ते बघूया। शेतकऱ्यांना मिळणारी मोबदला रक्कम त्यांच्या पिकांना झालेल्या नुकसानीच्या प्रमाणावर अवलंबून असते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, विमा योजनेअंतर्गत प्रति हेक्टरी 8,000 ते 32,000 पर्यंत भरपाई देण्यात येणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमचे नुकसान बघून तुम्हाला भरपाई मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, आता पैसे तपासण्याची प्रक्रिया आणि शेवटचा मुद्दा हा काय आहे ते बघूया। शेवटी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे की नाही हे नक्की तपासावे। यासाठी बँक पासबुक अद्यतनित करणे आवश्यक आहे। म्हणजे बँक पासबुक हे बरोबर चेक करून बघावे। तुमचे बँकिंग खाते आधार कार्डशी योग्य रीतीने जोडलेले आहे की ते पण बघावे आणि शेतकरी मित्रांनो, त्याची खात्री करावी। जर आज रक्कम प्राप्त झाली नाही तर उद्या सकाळपर्यंत नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम येऊन जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।